जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधातील शिष्य लक्षणं पाहत असताना काल आपण 31 ओव्या पाहिल्या. कालच्या 31व्या ओवीत एक महत्त्वाचा विषय आपण पाहिला आणि तो म्हणजे शिष्यानं स्वतंत्र असावं, आपल्या विकारांच्या पारतंत्र्यामध्ये नसावं. आपण मालक आहोत आणि आपल्याला मिळालेला देह, त्यात असलेलं मन, बुद्धी इत्यादी गोष्टी आपल्या सहाय्यकारी आहेत हे शिष्यानं लक्षात ठेवावं. एक साहेब असतो आणि साहेबाला कुठली फाईल लागली तर देणारा एक नोकर असतो. ते ऑफिस झाडणारा सुद्धा एक नोकर असतो. साहेबाला चहा आणून देणारा पण एक नोकर असतो. पण साहेब या नोकरांच्या अधीन आहे असं चित्र दिसत नाही. आपण प्रपंचात वागताना मात्र आपले जे नोकर आहेत त्यांच्या अधीन होऊन वागतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या गोष्टी आपण पाळलेल्या आहेत, पण त्यांच्या अधीनही झालेलो आहे. या षड्विकारांपासून सर्वस्वी मुक्त होणं ही साधनेतील खूप वरची पायरी आहे. संतपदच ते. तरीही तिथे हे विकार आहेत. संत हे विकार अत्यंत हुशारीनं आणि संपूर्ण मालकीनं वापरतात. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात एक प्रसंग आहे पहा. गोंदवलेकर महाराज त्यांच्या भाऊबंधांशी एकदम तावातावानं आरडाओरडा करत अगदी शिव्या देत भांडत होते. त्याचवेळी तिथं वामनराव ज्ञानेश्वरी होते. त्यांनी ज्ञानेश्वरीमधल्या एका ओळीचा अर्थ महाराजांना विचारला. महाराज एका क्षणात शांततेनं त्यांना म्हणाले, एवढं रागाचं सोंग झालं की आपण ज्ञानेश्वरीवरती बोलू. संतांचं हे असं आहे. संतांचं आपण या लक्षणांमध्ये पाहायला नको, कारण या लक्षणांमध्ये अभ्यासाचा विषय समर्थ सांगतायत. संत भगवंताशी एकरूपत्वाच्या अवस्थेमध्ये असल्यामुळे काम, क्रोध बाजूला ठेवण्याचा अभ्यास तिथे नाही. मुळात ते त्यांना शिवतच नाहीत. ज्याला ते शिवतात त्यानं तो बाजूला ठेवण्याचा अभ्यास करावा, जसा की शिष्य. म्हणून शिष्य लक्षणांमध्ये स्वतंत्रता हे एक प्रमुख लक्षण आहे की त्यानं स्वतंत्र असावं आपल्या मनापासून, बुद्धीपासून, अर्थातच देहापासून आणि आपल्या विकारांपासून. जेव्हा चहा हवा आहे तेव्हा तो मागावा, नोकर आणून देतो. जेव्हा अमुक फाईल हवी आहे तेव्हा ती मागावी, नोकर आणून देतो. अशा पद्धतीनं विकार वापरणं म्हणजे स्वातंत्र्यात राहणं. हा विषय पाहत असताना आपण जगमित्र हा विषयसुद्धा पाहिला की अंतर्बाह्य जो प्रेमरूप आहे तो खरा जगमित्र होणारच, कारण तो सगळ्यांना प्रेमरूपच दिसतो. अगदी याचं उदाहरण म्हणजे श्री महाराजच. ते जगमित्र नव्हते असं कोणी म्हणेल का? जिथं लक्षणं आपण पाहतो तिथं नकळतपणे आपण अंतर्मुखतेचा अभ्याससुद्धा पाहतो. प्रत्येक लक्षण अंतर्मुखतेकडे निर्देश करतं. आता कालच्या ओव्यांपासून पुढे जाऊन आज आपण 32व्या ओवीत प्रवेश करूया. 32व्या ओवीत समर्थ काय म्हणतायत पहा. शिष्य असावा सद्विद्येचा, शिष्य असावा सद्भावाचा, शिष्य असावा अंतरीचा परमशुद्ध. पुन्हा एकदा समर्थांनी शुद्धता हा विषय शिष्य लक्षणांमध्ये आणला. अर्थात तो आपण वेगळ्या पद्धतीनं आणि सखोलतेनं पाहूच, पण ही परमशुद्धता सांगण्याच्या आधी समर्थांनी सद्विद्या आणि सद्भाव ही 2 महत्त्वाची लक्षणं सांगितली की शिष्य कसा असावा, तर सद्विद्येचा आणि सद्भावाचा असावा. आता सद्विद्या या शब्दाची फोड केल्यानंतर सत आणि विद्या असे 2 शब्द येतात. तसंच सद्भाव या शब्दाची फोड केल्यानंतर सत आणि भाव असे 2 शब्द येतात. आता आधी विद्येचा विचार करू. विद्या म्हणजे तरी नेमकं काय? अर्थात विद्या पुष्कळ प्रकारे समजावून सांगता येईल, पण
साधनेच्या दृष्टीनं विद्या कशा अर्थानं पाहायची हे आपण पाहूया. असं पहा, सगळेजण प्रपंच करत आहेत. कुणी प्रपंची नाही असं नाही. गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे की जो दुसऱ्यावरती अवलंबून आहे तो प्रपंचीच आहे. म्हणजे प्रपंची असण्याचा लग्न झालंय किंवा नाही याच्याशी काही संबंध नाही. पण सगळ्यांचा प्रपंच एक तऱ्हेचा आहे का हो? अजिबातच नाही. प्रत्येकाच्या प्रपंचाची तऱ्हा वेगळी वेगळी आहे. कुणाच्या घरी गेलं तर वस्तू अगदी शिस्तीत ठेवलेल्या दिसतात, कुणाच्या घरी पसाराच पसारा दिसतो. एकूण काय, प्रत्येकाची प्रपंचाची तऱ्हा वेगळी. आता प्रपंच करणं म्हणजे प्रपंचाची विद्या आहे का? मुळीच नाही. प्रपंच सगळेच करतायत, पण प्रपंचाची विद्या अमक्याकडे आहे असं आपण केव्हा म्हणू? जेव्हा प्रपंच एका विशिष्ट पद्धतीनं करण्याची युक्ती त्या व्यक्तीकडे असेल तेव्हा. असं पहा, 4 चाकी गाडी बरेच जण चालवतात, पण उत्तम प्रकारे 4 चाकी गाडी काही जणांनाच चालवता येते. त्यातल्या त्यात जे अवघड रस्ते आहेत त्या रस्त्यांवरती गाडी चालवायचं एक विशेष कसब लागतं. आता हे कसब ज्याला अवगत आहे त्याच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो की याला गाडी चालवण्याची विद्या अवगत आहे. याचा अर्थ त्या कृतीमधली एक विशेषता त्याला अवगत आहे. आपल्या शिक्षणाच्या बाबतीत पण असंच आहे. गणित हा विषय खरं म्हणजे आपल्या व्यवहारात आपण नियमानं वापरतो. 2 पोळ्या खातो, 2 पोळ्या बास झाल्या असं म्हणतो. खरं म्हणजे इथं गणित आहे. आपण अमुक वाजता उठतो, अमुक पावलं चालतो किंवा अमुक रुपये खर्च करतो, अमुक वस्तू आणतो. या सगळ्या बाबतीत आपण गणित वापरत असतो. पण ही गणिताची विद्या झाली का? विद्या त्याला केव्हा म्हणता येईल? जेव्हा त्या गणितातलं एखादं कसब अवगत आहे. गणित मला येतं असं 10 विद्यार्थी म्हणत असतील तर त्या 10च्या 10 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळतात का? किंवा सर्व प्रकारची गणितं त्या 10 विद्यार्थ्यांना सोडवता येतात का? त्यापैकी एखादाच विद्यार्थी असा असतो ज्याला कोणतंही आणि कितीही अवघड गणित घातलं तरी तो सोडवतो, कारण त्याला गणिताची विद्या अवगत असते. कशा पद्धतीनं हा गुंता सोडवायचा आहे आणि उत्तर मिळवायचं आहे याचं कसब त्याला माहीत असतं. त्यावेळी आपण शब्द वापरतो की हा विद्येत पारंगत आहे किंवा याला गणिताची विद्या आहे. आता पाककलेचं उदाहरण घेऊया. आमटी हा साधा पदार्थ. काय लागतं त्याला? डाळ लागते, पाणी लागतं, हळद, हिंग, मसाले, तिखट, मीठ वगैरे. तेलाची फोडणी लागते. आता हीच सर्व सामग्री अगदी सारख्या प्रमाणात 10 जणांना दिली तरी प्रत्येकाच्या आमटीची चव वेगळी येते. पदार्थ बनवण्याचं कसब ज्याला जितकं जितकं अवगत आहे तितकी विद्या त्याच्याजवळ आहे असं म्हणता येईल. नाहीतर पुस्तकातील कृती वाचून सगळेच उत्तम स्वयंपाकी झाले असते. तसं होत नाही, कारण पुस्तक वाचण्यानं प्रक्रिया कळते, विद्या येत नाही. असा विद्या या शब्दाचा खरा अर्थ आहे, जो आपल्याला साधनेला अत्यंत उपयुक्त आहे. आता कोणत्या गोष्टीचं कसब साधकाला लागतं की जेणेकरून तिथे विद्या आवश्यक आहे असं समर्थांना सांगायचं आहे? ते कसब आहे प्रपंचामध्ये, संसारामध्ये, या देहामध्ये असताना भगवंताचं अनुसंधान टिकवणं. हे मोठं कसब आहे बरं का. सगळ्यांनाच हे जमतं असं नाही. कुणाला कमी जमतं तर कुणाला अधिक जमतं. पण म्हणूनच ही एक प्रकारची विद्या आहे. असं पहा, प्रत्येकजण काही ना काही प्रयत्नानं भगवंताचं अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करतोय. जर आपण दासबोध श्रवण करतोय, समर्थांना काय सांगायचं आहे हे समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय, तर काही अंशी का होईना आपण परमार्थ मार्गावरती आहे. म्हणजे आपण भगवंताचं अनुसंधान, भगवंताचं नाम हे बाळगण्याचा, हे जपण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतोय. पण हे आपल्याला कितपत साध्य होतं
ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. समर्थ शिष्य लक्षणामध्ये म्हणतायत की तो सद्विद्येचा पाहिजे. याचा अर्थ भगवंताकडं ज्याची वृत्ती वळते. लक्ष देऊन ऐका बरं का. ज्याचं चित्त वृत्ती याची धाव भगवंताकडे आहे आणि ती तशी राहावी यासाठी जो युक्ती वापरू शकतो, बुद्धी वापरू शकतो, वेगवेगळे उपाय वापरू शकतो, तो सद्विद्येचा शिष्य असतो. सत म्हणजे भगवंत आणि भगवंताकडे जाणारी विद्या म्हणजे सद्विद्या. आता हा विषय आपण हळूहळू खोलात जाऊन समजावून घेऊया. आधी वरवरचं उदाहरण पाहूया. समजा आपला एक दिनक्रम ठरलेला आहे. पहाटे उठायचं, शांतपणे थोडं नामस्मरण ध्यानधारणा करायची आणि मग व्यायाम, प्रातर्विधी, आंघोळ वगैरे आटपून थोडंसं काहीतरी खाऊन कामाला बाहेर पडायचं. दिवसभर काम केल्यानंतर घरी यायचं, पुन्हा देवासमोर शांतपणे थोडा वेळ बसायचं, घरच्यांशी काही चर्चा, कधी कुठे बाहेर गेलो तर फिरायला वगैरे गेलो आणि रात्री अमुक वाजता झोपी जायचं. आता असं समजू की हे आयुष्य असंच सुरू आहे काही दिवस, काही महिने. अचानक आजारपण येतं. आता पहाटे उठवत नाही. पहाटे रोज उठायचं आणि नामस्मरण ध्यानाला बसायचं हे तर ठरलेलं आहे. पण आजारपणामुळं, औषधामुळं झोप जास्त लागली, पहाटे जाग आली नाही. आता किती वाजले? उठायला आता 8 वाजले. आता खरं म्हणजे खाण्याची आणि 8:30ला बाहेर पडण्याची वेळ जवळ आली. तर आता रोजचं जे ठरलेलं आहे त्याप्रमाणे आजचा दिवस जाणार नाही हे अगदी उघड आहे. मग अशा वेळी युक्ती वापरावी लागते की माझं नामस्मरण मी दिवसाच्या कोणत्या वेळी आता करेन जेणेकरून पहाटे न झालेलं ते होईल. मग तो वेळ मला युक्तीनं शोधावा लागतो. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. 4 घरातली 4 ऑफिसमधली कामं बाजूला ठेवून ती वेळ साधावी लागते आणि आपलं अनुसंधान टिकवावं लागतं. तेल ठराविक पद्धतीनं तापलं की बरोबर त्यावेळी मोहरी टाकायची, हळद टाकायची, हिंग टाकायचं. ही सुद्धा जशी एक प्रकारे कला आहे, विद्या आहे, तसंच ही एक प्रकारची विद्या आहे की कसं माझं लक्ष, माझं चित्त, माझ्या वृत्ती, माझं अनुसंधान भगवंताकडे टिकून राहील. मग समोर परिस्थिती कशीही येवो, रोज नेहमीसारखा अगदी सुसूत्रतेनं चाललेला दिवस कसा असेल, कधीतरी अडचणी येणार, कधी आजारपण येणार, कधी पाहुणे येणार, तर कधी आपण परगावी जाणार. परिस्थिती कशीही असो, ज्याला युक्तीनं, प्रयत्नानं काहीतरी बुद्धी लावून आपलं अनुसंधान टिकवता येतं, त्याच्याजवळ सद्विद्या आहे असं म्हणायला हरकत नाही. सद्विद्या याचा अर्थ चांगली विद्या असं काही जण करतात, पण तो अर्थ इथे अपेक्षित नाही. कारण परमार्थ मार्गामध्ये एक भगवंत सोडल्यास अन्य काहीही चांगलं या सदरात नाही. जर काही चांगला असेल, जर काही उत्तम असेल, जर काही श्रेष्ठ असेल, तर तो भगवंतच आहे. तर त्याच्याकडे जी घेऊन जाते ती सद्विद्या, त्याच्याकडे जाण्यासाठी जी युक्ती, बुद्धी शिकवते किंवा लावायला लावते ती सद्विद्या. आता या सद्विद्येचा आणखी थोडासा खोल जाऊन विचार करूया. भगवंत कुठे आहे? आपल्या अंतरामध्ये आहे. सद्गुरू या अंतरातील भगवंताला शोधण्याची वाट दाखवतात. नाम घ्यायचं तर कसं घ्यायचं, ध्यान करायचं तर कसं करायचं, याचं अगदी योग्य मार्गदर्शन करतात. पण आपल्या नियमाच्या आड जसं आपलं काम, आजारपण, नातेवाईक इत्यादी गोष्टी येतात, तसं डोळे मिटल्यानंतर आपल्याच आतल्या गोष्टी आपल्या आड यायला लागतात. यात सगळ्यात प्रमुख आहे ते आपलं मन. साधना करायला सुरुवात झाली की मनाची चंचलता अगदी प्रकर्षानं समोर येते. जोपर्यंत आपण साधना करत नाही तोपर्यंत खरं म्हणजे आपण दृश्यामध्येच असतो. आता दृश्यामध्ये असणं हे मनाच्या पथ्यावरचं आहे, कारण मनच दृश्य आहे. त्यामुळं दृश्यामध्ये मनाची हालचाल फारशी होत नाही, कारण आपण त्याला जे आवडतं तेच करत आहोत.
अगदी असं गृहीत धरू की आपण आपल्या आवडीचं संगीत ऐकतोय, तेव्हासुद्धा आपल्याला असा भास होईल की मन अगदी शांत झालेलं आहे, एकाग्र झालेलं आहे. पण संगीतसुद्धा दृश्यामध्येच येतं. तसंच गणिताचं आहे, आपल्या आवडीच्या विषयाच्या अभ्यासाचं आहे, किंवा डोंगर, दऱ्या, नदी, नाले इत्यादी नैसर्गिक गोष्टींचं आहे. त्या ठिकाणी मन शांत झाल्याचा अनुभव येतो, कारण त्या दृश्यालाच मन चिकटलेलं असतं. भगवंत मात्र दृश्यामध्ये नाही. तो ना विचारांमध्ये आहे, ना तर्कांमध्ये आहे, ना बुद्धीमध्ये आहे, आणि ना मनाच्या कक्षेत आहे. बाहेरच्या इंद्रियांचा तर विषयच नाही. त्या इंद्रियांना भगवंताचा अनुभव येत नाही. म्हणजे ध्यानाच्या, नामस्मरणाच्या अवस्थेमध्ये आपण आपल्या म्हणून ज्या गोष्टी ओळखतो, आपला देह, मन, बुद्धी यांपासून दूर जायला शिकतो. खरं म्हणजे काहीही न करणं म्हणजे ध्यान आहे बरं का. म्हणजे मी ध्यान करत आहे ही वृत्तीसुद्धा तिथे नको. पण अशी आपल्या मनाला सवय असत नाही. आपल्या मनाला कायम दृश्याची खेच आहे, ओढ आहे. दृश्यामध्ये ते रमतं, पण जेव्हा दृश्यापासून आपण बाजूला जायला लागतो तेव्हा ते चुळबुळ करायला लागतं. गोंदवलेकर महाराजांना एकाने प्रश्न विचारला की महाराज, नाम घ्यायला लागलं की मन चुळबुळ करायला लागतं, नको नको ते आणि अतिविचार येतात. श्री महाराज म्हणाले, हे सुचिन्ह आहे. त्यांनी सापाचं उदाहरण दिलं. साप बिळात आहे, तर त्याला आता बाहेर काढायचं असेल तर काय उपाय? धूर सोडावा, नाहीतर गरम पाणी सोडावं की साप बाहेर येणार. आपल्या या मनाच्या चंचलतेचं या सापाप्रमाणे आहे. भगवत स्मरण तिथंपर्यंत पोचलं की मन चुळबुळ करायला लागतं, कारण त्याला ते सहन होत नाही. तसंच आपण जेव्हा शांत व्हायला लागतो, आपल्या देहापासून, मनापासून, बुद्धीपासून वेगळे आहोत अशा अवस्थेमध्ये पोचायला लागतो, तेव्हा हे मन चुळबुळ करायला लागतं. आणि इथे जो त्या मनाकडं दुर्लक्ष करून पुन्हा आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहण्याचा प्रयत्न करतो, तो सद्विद्येचा साधक. ही आहे सत्विद्या. सत जे आत्मस्वरूप आहे तिथे स्थिर राहण्याची कला, युक्ती, बुद्धी म्हणजेच ही सद्विद्या. बाहेरचं उदाहरण पाहताना आपण पाहिलं की परिस्थिती कशीही आली तरी जो आपल्या नेमाला, आपल्या नियमाला, आपल्या साधनेला चिकटून राहतो, त्यासाठी युक्ती वापरतो, बुद्धी वापरतो, तो सद्विद्येचा. हीच गोष्ट जेव्हा आपल्या अंतरामध्ये घडते तेव्हा ही सद्विद्याच कामी येते. आता आपल्या आड ना आजार आलेला आहे, ना नातेवाईक, ना घरचे लोक, ना आपलं काम. आपल्या आड आपलंच मन आलेलं आहे. आपल्याच मनातले विचार आलेले आहेत, आपल्याच बुद्धीतले तर्क आलेले आहेत. तर आता त्यातून वाट काढून जो अनुसंधानामध्ये राहायला शिकतो, तो सद्विद्येचा साधक असतो. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की आपलं मन बाहेर भरकटलं, दृश्याकडं गेलं, विषयाकडं गेलं, तर तिथून त्याला खेचून आणावं आणि आपल्या आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करावं. हीच सद्विद्या आहे. असलेल्या पदार्थांपासून उत्तम पदार्थ बनवण्याची हीच कला आहे, आणि तो पदार्थ आहे आत्मप्रचितीचा. साधकाला नाहीतरी काही ना काही आडवं येणारच आहे, कारण साधक हा पूर्णपणे देहभावावरती आहे. साधनेचे कष्ट ज्याला म्हणतात, असे कष्ट समर्थ रामदास स्वामी म्हणा, किंवा ब्रह्मचैतन्य महाराज म्हणा, किंवा शंकर महाराज, शेगावचे गजानन महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज इत्यादी संतांना नाहीत. पण साधनेत जेव्हा ते होते तेव्हा त्यांनीही युक्ती वापरून, सद्विद्या वापरून साधनेचे कष्ट घेतलेले आहेत. ही वस्तुस्थिती डावलता येत नाही. आत्मस्वरूपाकार झाल्यानंतर साधकाचा प्रत्येक श्वास हा ब्रह्मरूपच आहे. तिथे आयुष्य वेगळं आणि साधना वेगळी असे दोन कप्पे नाहीत. त्यांचा श्वासच नामरूप आहे. प्रत्येक श्वासागणिक साधनाच आहे, भगवंतच आहे.
शिष्याचं मात्र असं असत नाही. साधनेचे जो प्रयत्न करतो अशा व्यक्तीचं मात्र असत नाही. त्याला युक्ती वापरावी लागते. काही काळ मन स्थिर होतं तर काही काळ होत नाही. काही वेळेला अनुसंधान नीट राहतं तर काही वेळेला राहत नाही. आपल्याच आत असलेल्या वृत्ती बाहेर धावतात. आपल्याच आतले रजोगुण तमोगुण साधकाला बाहेर ओढतात. त्यावेळी त्याला सावध राहावं लागतं आणि त्या वृत्तींना मागं खेचून पुन्हा आत्मानुसंधानामध्ये लावावं लागतं. असं करणं ही सद्विद्या आहे, कारण ती सतकडे म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाकडे आपल्याला घेऊन जाते. ज्याप्रमाणे उत्तम पाककला म्हणजेच पाककलेची विद्या उत्तम पदार्थ बनवते, उत्तम गणितीय विद्या उत्तम गणित सोडवून देते, उत्तम व्यवहाराची विद्या चोख व्यवहार करवते, तसंच सत्विद्या सतला म्हणजेच परमात्मस्वरूपाला आपल्या आत्मस्वरूपाला भेटवते. या विद्येचा जो अभ्यास करतो तो शिष्य असतो असं समर्थ म्हणतायत. शिष्य असावा सद्विद्येचा. यापुढे त्यांनी सद्भाव हा एक मोठा विषय मांडला. भाव हा परमार्थामध्ये अत्यंत गरजेचा आहे. व्यवहारातही भाव हा शब्द आहे, पण तो बाजारभाव आहे. परमार्थातला भाव हा निराळा आहे. प्रत्येक शब्दाला वेगवेगळा अर्थ सखोलतेनं परमार्थामध्ये आहे. विश्वास, भाव, श्रद्धा, निष्ठा. विश्वास खरं म्हणजे अत्यंत दृढ जेव्हा होतो तेव्हा तो भाव या गोष्टीमध्ये परावर्तित होतो. भाव आहे माझा याचा अर्थ काय? त्याच्या बुडाशी आत्यंतिक असलेला विश्वास आहे, खोलवर गेलेला विश्वास. आपण विश्वास हा विषय पाहताना पूर्वी निरूपणात पाहिलंय पहा, की आपल्याला खात्री असते की मित्र माझ्या अडचणीला धावून येणार, कारण आपला त्याच्यावरती आहे विश्वास. असा विश्वास जेव्हा भगवंतावरती बसतो आणि दृढ होतो तेव्हा तो भावामध्ये परावर्तित होतो. मग पांडुरंगाच्या ठिकाणी केवळ विश्वास असत नाही तर भाव असतो. इतका खोल भाव की पांडुरंग परका आहे असं स्वप्नात झोपेत सुद्धा त्याला वाटत नाही, इतका तो जवळचा वाटतो. पांडुरंग आहेच, तो कुठे गेलाय अशा प्रकारचा एक दृढ विश्वास असतो. याला भाव असं म्हणतात. परमार्थामध्ये या भावाच्या सुद्धा वेगवेगळ्या तऱ्हा आहेत. आपण व्यवहारात शब्द वापरतो पहा, चांगल्या भावानं ते त्यानं काम केलं नाही, म्हणजे ते काम करताना त्याची वृत्ती, त्याचं मन चांगलं नव्हतं. काहीतरी त्याचा स्वार्थ, काहीतरी मत्सर, द्वेष त्या ठिकाणी होता आणि त्यानं ते काम केलं. चांगल्या भावानं त्यानं काम केलं म्हणजे भलं व्हावं, दुसऱ्याचं नुकसान होऊ नये या भावनेनं काम केलं. हे जसं आपण व्यवहारात म्हणतो तसंच परमार्थामध्ये भाव हा शब्द वापरला जातो, की त्याचा भाव आहे म्हणून त्याला प्रचिती आली. माऊली ज्ञानेश्वर महाराज तर हरिपाठामध्ये म्हणतात, भावे विण देव नकळे निस्संदेह. दुसरे एके ठिकाणी ते म्हणतात, भाव बळे आकळे एरवी नाकळे. इतकं भावाचं महत्त्व आहे. तो भगवंत आपला वाटला पाहिजे. आता हा भाव येतो तरी कुठून? हा आपल्याच आतून येतो, बाहेरून कुठून येत नाही. आपला असलेला भाव जातो आणि हा भाव आपल्यामध्ये येतो, असा हा विषय आहे. मग आपल्यामध्ये असा कोणता भाव आहे जो जातो? आपल्यामध्ये सुद्धा एक भाव आहे आणि तो आहे शरीरभाव. आपण आपल्या शरीराला मी असं समजलेलं आहे. याला देहबुद्धीसुद्धा म्हणतात. म्हणजे हे शरीर म्हणजेच मी आहे हा आपला विश्वास अत्यंत दृढ झालेला आहे. हा आपला शरीरभाव जेव्हा कमकुवत होतो आणि तो परमात्मा मी आहे हा भाव जेव्हा दृढ व्हायला लागतो तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, तो भाव प्रगट होतो ज्या भावामुळं भगवंत भेटतो. आणि हा भाव आहे अस्तित्व भाव. कारण परमात्मा हा खरं म्हणजे अस्तित्व रूपानंच सर्वत्र नटलेला आहे.
हा विषय सांगताना गोंदवलेकर महाराज म्हणतात, मुंगी असो, हत्ती असो, माणूस असो किंवा झाड, आंबा, खुर्ची असो, प्रत्येकाच्या ठिकाणी असणेपणाचा गुण आहे. खुर्ची झाली तरी ती आहे, आंबा झाला तरी तो आहे, झाडसुद्धा आहे, आपणही आहोत आणि प्राणीसुद्धा आहे. प्रत्येक गोष्ट आहेपणानं आहे. हे जे त्या गोष्टीचं आहेपण आहे किंवा अस्तित्व आहे, हेच ब्रह्म आहे आणि हेच भगवंताचं नाम आहे, असं श्री महाराज म्हणतात. हे जे असणेपण आहे, हा अस्तित्व भाव आहे. प्रत्येक गोष्ट या अस्तित्व भावाने आहे. हा भाव साधकाच्या ठिकाणी असत नाही. भाव नावाचा गुण आहे, पण साधकाचा तो त्याच्या शरीराला चिकटलेला असतो. सद्गुरू तिथून तो काढायला सांगतात आणि आत्म्याकडे लावायला सांगतात. ते शिष्याला सांगतात की हे शरीर म्हणजे तू नाहीस, तू सच्चिदानंद आत्मा आहेस. आणि मग शिष्य अभ्यासानं त्याचा भाव आत्म्याकडे चिकटवायला शिकतो. आणि असं घडणं म्हणजे सद्भाव आहे. कारण भावाच्या आधी शब्द आहे तो सत आहे. हा सत शब्द परमात्म्याला निर्देशित करतो. मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे परमात्माच आहे, या भावाचा अभ्यास म्हणजे सद्भाव. आत्ता आपण सत आणि सद्भाव हा विषय विस्तृतपणे पाहिला. खरं म्हणजे भाव हा विषयसुद्धा अत्यंत खोल आहे. तो आपण माऊलींचा हरिपाठ पाहताना अगदी विस्तृतपणे पाहिलाय. जेव्हा भावेविण देव नकळे निस्संदेह हा विषय येतो, किंवा भावेविण भक्ती, भक्तीविणे मुक्ती, बळेविण शक्ती बोलो नये हा विषय येतो, किंवा भाव बळे आकळे येरवी नाकळे कर्तळे आवळे तैसा हरी हा विषय येतो. त्या वेळेला आपण श्रद्धा म्हणजे काय, विश्वास म्हणजे काय, भाव म्हणजे काय आणि भक्ती म्हणजे काय, या पायऱ्या समजून घेतलेल्या आहेत. ज्यांना ते विस्तृतपणे ऐकायचं असेल त्यांनी माऊलींच्या हरिपाठाची निरूपणे जरूर ऐकावीत. समर्थ इथे सद्भाव हा विषय मांडतात. हा भाव जसा अत्यंत महत्त्वाचा आहे, तसाच तो भाव सद्भावाकडे जाणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. भगवंताआधी आपला वाटतो ही गोष्ट खरी आहे, पण नंतर तोच मी आहे इथपर्यंत त्या भावाचा प्रवास घडणं म्हणजे साधकानं सद्भावाकडे जाणं. नामदेव महाराजांना पांडुरंग माझा आहे असं वाटतच होतं. त्यांचा भाव काही कमी नव्हता, अलौकिक होता. तरी त्यांना पांडुरंगाच्या खऱ्या स्वरूपाची प्रचिती नव्हती. भगवान नामदेवरायांना म्हणाले, नाम्या, मी तुझ्याबरोबर खातो, पितो, खेळतो, पण माझं हे खरं स्वरूप नव्हे. माझ्या स्वरूपाला जाणण्यासाठी तू सद्गुरूंना शरण जा. हे कशासाठी भगवंत म्हणाले? कारण भाव असलेला सद्भाव झालेला नव्हता म्हणून. भाव जेव्हा सद्भाव होतो, तोच मी या अवस्थेमध्ये पोचतो, तेव्हा मी म्हणून जो कुणी देहभावाचा आहे तो नाहीच आहे आणि तोच म्हणजे परमात्माच आहे याची प्रत्यक्ष अनुभूती साधकाला येते. ही अनुभूती येणं ही खरी सायुज्यता आहे. पण ते झालं शेवटचं टोक. समर्थ म्हणतायत, शिष्य असावा सद्भावाचा. याचा अर्थ असा की या शेवटच्या टोकापर्यंत जाणाऱ्या प्रवासाचा तो भाग असावा. तिकडे जाणारा तो असावा. केवळ भाव धरणारा नसून सद्भाव धरणारा असावा. त्या अभ्यासामध्ये रत असावा की आपल्याला आपलं स्वरूप ओळखायचं आहे. सत जे आहे ते जाणायचं आहे, या अभ्यास मार्गातला तो असावा. समर्थ ओवीमध्ये शेवटी म्हणतात, शिष्य असावा अंतरीचा परमशुद्ध. आपण आचरणाची शुद्धता आणि आपल्या आचरणाच्या शुद्धतेचा आपल्या अंतर्वृत्तीवर होणारा परिणाम हा विषय पूर्वी निरूपणात विस्तृतपणे पाहिलाय. पण इथे समर्थ या शुद्धतेचाच विषय सांगताना परमशुद्ध असा शब्द वापरतात. म्हणजे शिष्य कसा असावा? अत्यंत शुद्ध असावा,
आत्यंतिक बरं का. आणि त्याआधी ते शब्द वापरतात अंतरीचा. याचा अर्थ मागे पाहिलेल्या सद्भावाशी येऊन जुळतो. जो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निमग्न झालेला आहे तोच खरं म्हणजे अंतरीचा परमशुद्ध आहे. कारण बाहेरचे देहाने घडणारे व्यवहार कितीही शुद्ध करायचे म्हटले तरी ते संपूर्णपणे शुद्ध होऊ शकत नाहीत. कारण मुळातच ते देहाच्या भूमिकेवरनं, देहाच्या पायावरनं घडतात. त्यामुळे कुठे ना कुठेतरी त्याच्यात अशुद्धता राहते. शुद्ध आचरणामुळं चित्त शुद्ध होतं. शुद्ध झालेलं चित्त नंतर अचित्त होऊ शकतं. अचित्त म्हणजे शून्यावस्थेला पोचू शकतं आणि शून्यावस्थेला गेलेलं चित्त भगवंताला जाणू शकतं. सरोवराचं, तलावाचं किंवा भांड्यातलं पाणी पूर्ण शांत झालं की तळ स्वच्छ दिसावा, तसं साधकाच्या बाबतीत घडून येतं. भाव जेव्हा अत्यंतिक शुद्ध होतो किंवा ज्यावेळी तो सद्भाव होतो त्यावेळी अंतरामध्ये देहबुद्धीचा लेशच राहत नाही. मी कुणीतरी वेगळा आहे हा भावच तिथे राहत नाही. देहबुद्धीच नसल्यामुळं तिथं अपवित्रता शिवत नाही आणि म्हणून तो शिष्य म्हणा, तो साधक म्हणा, अंतरीचा परमशुद्ध होतो. समर्थ म्हणतायत, शिष्य असावा अंतरीचा परमशुद्ध. शिष्य असतो अंतरीचा परमशुद्ध असे शब्द त्यांचे नाहीत. असावा असा शब्द जेव्हा समर्थ वापरतात तेव्हा ते अभ्यासाला निर्देशित करतात की अशा पद्धतीनं सद्भावाचा अभ्यास करावा, अशा पद्धतीनं सद्विद्येचा अभ्यास करावा की जेणेकरून आपण आपल्याच अंतरामध्ये खोल खोल शिरत जाऊ. आपल्या आड काय येतं, मगाशी पाहिलं तसं मन, आपली बुद्धी, आपलं चित्त, आपलं अंतःकरण येतं. त्यांना शांत करून, बाजूला करून आपल्या आत्मस्वरूपाच्या डोहामध्ये कशी बुडी द्यायची याचा अभ्यास शिष्यानं करावा. हा अभ्यास म्हणजेच अंतरीच्या परमशुद्धतेचा अभ्यास आहे. कारण खरं म्हणजे परमशुद्ध काय असेल तर ते आपलं आत्मस्वरूप आहे आणि ते अंतरीच आहे. त्यामुळे परमशुद्ध असलेला भाव हा सुद्धा अंतरातच आहे. शिष्य असावा सद्विद्येचा, शिष्य असावा सद्भावाचा, शिष्य असावा अंतरीचा परमशुद्ध, असा हा अलौकिक विषय. यापुढची लक्षणं आपण आता यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.